श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन केलं जात आहे. एक धाव येते पहिल्या चेंडूवरती. पुढचा बॉल, गोलंदाज तयार देवा. आणि इथं चेंडू उंच उडवला, भिडवला गगनाला. एक टप्पा चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार येतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत आहेत. व्हाईट +1, 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा बनलेत. धावफलक पोहोचले 6 या आकड्यावरती. आई पद्मावती शेंडेवाडी हा संघ पहिली मॅच जिंकला. चांगली बॅटिंग, दोन्ही फलंदाज, संपूर्ण टीम आणि जो निर्णय घेतला होता त्यानंतर या संघाने चांगली कामगिरी करून दाखवली. हो, हा फटका चांगला आहे, शॉर्ट टर्म पूल, परंतु हवेत आहे आणि रोहित चुकी करणार नाहीये. पहिली विकेट सौरभ चौकाराला त्याच्या बॅट मधून, परंतु त्याला परतावं लागेल. फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय श्रीकांत सर देवा. गणेश नवीन बॅट्समन, कारण की पहिला ब्रेक थ्रू खूप लवकर मिळालाय. सौरभ आणि आकाशाला होता. आकाशने चांगली स्टार्ट देण्याचा प्रयत्न होता, फटका देखील चांगला होता, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. देवाचा पुढचा चेंडू. ओह, चांगला वेग आहे, परंतु चेंडू जातोय डीपला. रोहित आज इम्प्रेस केले. रोहितने चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. खास करून न्यू स्टार चाळकेवाडी या संघाचं मनापासून आभार व्यक्त करतो. किट खूप छान छापलायत या वर्षीच्या, कारण की जे पाठीमागे जे नाव आहे स्पर्धकांचं ते अगदीशय स्पष्ट आणि या पद्धतीचा बॅकग्राऊंड किटला असणं खूप गरजेचं आहे. आणि खास करून मराठी भाषेला सन्मान दिलाय श्रीकांत सर. माफ करा, मोरेवाडीचा. ओ, कॅचची संधी होती, 4 जण होते, जरूर कॅच ड्रॉप होतोय. माफ करा, मी क्षमा मागतो. सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी यांची ही किट आहे. अतिशय सुंदर किट छापले. जाऊयात. कॅच सुटल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या रीतीने लढतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सौरभ आणि आकाशची जोडी पहिल्यांदा आली होती, त्यानंतर गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन्ही आता डावखुरे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुंदर वेग 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 आणि वेगाने बीट केलंय. पंचांचा इशारा येतोय. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव येते. एका धावेबरोबर एका षटका अखेरीस 9 धावा धावफलकावरती आहेत. रोहित आहे की मी, तू कशाला टेन्शन घेतोस? तुला बोललोय ना.
पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर आउट झाला. वाईट +1 आहे दादा इथे. इथे 10 करा. थोडस आमचे गुणलेखक दादा सोबत आहेत. 10 धावा झाल्या आहेत. व चांगला बॉल यावेळेस पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक 11. आकाश यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले महेश वरेकर साहेब यांच्याकडून 3 षटकारासाठी. ओहो, 1 हँडेड कॅरी करण्याचा प्रयत्न. साईराज होते चेंडू खाली. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. आकाशच्या बॅट मधून या 2 धावा येत आहेत. धावफलक पोचला आहे 13. ओहो, हा फटका चांगला आहे, खूप उंच गेलाय. कॅचची संधी जरूर. आणखीन एक कॅच ड्रॉप होते आणि आकाशला पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. आकाश माफ करा, गणेशला. चांगला बॉल यावेळेस. फ्लायटेड यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी पायाजवळ चेंडू हाताळलाय. कारण की ज्या वेळेस जागा दिले गणेशला त्यावेळेस गणेशने त्याच्यावरती चांगला स्ट्रोक खेळलाय आणि हवेत आज फटके जास्त काळ त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस जागा बनवून दिलेली नाहीये गोलंदाजांनी. अभिजित मोरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. व पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील मागितले परंतु पंच तसकिमस नाहीत. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने चेंडू यष्ट्यांना लावला आणि त्यानंतर तो लगेच पायाने चेंडू त्याने अडवला. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळालं. दोन षटकानंतर धावफलक पोहोचलाय 15 या आकड्यावरती. सुनील आलेले आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. जर्सी नंबर 7 सुनील गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक घेऊन सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय कारण की डावखुरा फलंदाज आहे. विजयला ठेवलेला आहे एक्स्ट्रा कव्हर डीपला. ओ अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. एक धाव येते. आता मात्र स्ट्राईक असेल गणेशकडे. आकाशच्या बॅट मधून धाव आली. धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक पोहोचला आहे 16. पंच पंच ते विकेट किपरच्या बाजूला आहे दादा, त्यांना साईडला तिथून घ्या प्लीज. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. चांगला बॉल, बॉडी लाईन अटॅक केले. हो यावेळेस संधी आहे. आणखीन एक संधी भेटते ती म्हणजे
न्यू स्टार चाळकेवाडी संघाला. लेगबायच्या स्वरूपात धाव येते. धन्यवाद. पंचांची कामगिरी आज उल्लेखनीय राहिली. धावफलक पोहोचले 17. ओ काठी काढले, दांडी गुल. अगदी गेट तोडून स्टंपा उद्ध्वस्त केलेत. मोठी विकेट. न्यू स्टार चाळकेवाडीच्या डगआउट मध्ये आता शांतता असेल. इम्प्रेस केले गोलंदाज सुनील. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले होते. 2 चेंडूवरती हात खोलून दिले नाहीये. सिंगल होते आणि प्रेशर फील करतो ते दोन्ही फलंदाज गणेश आणि आकाश. कोणताही मोठा फटका आला नव्हता. चौकारानंतर वाट पाहावी लागली होती, परंतु यावेळेस सुनील चुकी करणार नाही. माइंडसेट छान होता गोलंदाज सुनीलचा. 2 चेंडू, एक चेंडू बाहेर ठेवला, एक पायावरती ठेवला, त्यानंतरचा एक इन स्विंगर फ्लायटेड यॉर्कर जवळपास आणि पडल्यानंतर अगदी वेगाने आत घुसला आणि आकाशला परतावं लागलं. नवीन फलंदाज ऋषी. ओ यावेळेस चांगला बॉल, यावेळेस पडल्यानंतर बाहेर जातोय. लेग ब्रेकचा वापर. आता सुटकेचा श्वास घेतोय सुनील, कारण की त्याला माहिती आहे आकाश बाद झालाय. कारण की राईट हँडेड गोलंदाजाला थोडंसं डिफिकल्ट जातं, परंतु सुनीलसाठी ते सोपं आहे. हा देखील चांगला बॉल, पडल्यानंतर बाहेर जातोय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. चेंडू प्रॉपर होता यावेळेसचा. यावेळेस सरळ बुंद्यात, अगदी आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर. क्लीन बोल्ड. दुसऱ्या षटकानंतर 3 गडी आणि 17 धावा वरती आतापर्यंत थांबवलंय न्यू स्टार चाळकेवाडी संघाला. हीच स्थिती राहिली होती प्रथम गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅच मध्ये. आई पद्मावती शेंडेवाडी संघ नाणेफेक जिंकली. कॅप्टनने लगेच निर्णय घेतला गोलंदाजीचा आणि त्यानंतर जो गोलंदाजीचा लाईनअप होता, जो सेट होता, बंच होता, अतिशय उत्कृष्टरित्या हाताळला गेला आई पद्मावती शेंडेवाडीच्या कर्णधाराने. पहिला विजय त्यांनी प्रस्थापित केलाय. ओमसाई MTC लाईव्ह वरती जे प्रेक्षक मायबाप जोडले गेले आहेत आता, त्यांना सांगू इच्छितो, पहिली मॅच झाली सारा चाळकेवाडी विरुद्ध आई पद्मावती शेंडेवाडी आणि ते आई पद्मावती शेंडेवाडी यांनी पहिला विजय आपल्या नावावरती जोडलेला आहे. साईराजचा पहिला चेंडू, परंतु ऑफ साइड ऑफ खेळवण्याचा प्रयत्न. वाईट पंचांचा इशारा. 10वा धाव फलकावरती 18. धावा करणं खूप गरजेचं आहे, कारण की लो स्कोरिंग मॅचेस मध्ये तुम्हाला खूप बॅकफुटला जाता. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. मॅच अजून संपलेली नाही, अजून मी थांबलेलो नाहीये, कारण की गणेश वन डाऊन आलाय. त्यानंतर विकेट गेलेत. आकाशच्या बॅटमधून धावा आलेले नाहीत, परंतु एका बाजूने संघासाठी खिंड लढवताना आपण गणेशला पाहतोय. धावफलक पोहोचते षटकाराच्या मदतीने 24 या आकड्यावरती. 24. अक्षयच्या बॅट मधून ही धाव येते. धावफलक पोहोचला आहे 26. ओ काठी काढले. क्लीन बोल्ड. मोरेवाडीचे हे धुरंधर आज मैदानामध्ये आग ओकतायत गोलंदाज. तिसरा क्लीन बोल्ड आहे. सुनील यांच्या खात्यावरती 2 क्लीन बोल्ड राहिलेत आणि हा एक तिसरा क्लीन बोल्ड. चांगली गोलंदाजी,
तिकट मारा गोलंदाजी करत असताना सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडीचे गोलंदाज. थोडासा बॅटला ब्रश होतोय. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. धावफलकावर धावफलक पोहोचला आहे 27-27. 28 धावांचं लक्ष असेल सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघासमोर. कुंभरगाव अंतर्गत आपण पाहतोय श्री भैरवनाथ तामजाई 11 आयोजित श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025. आजचा वार रविवार 28 डिसेंबर 2025 हे आयोजन. प्रेक्षक मायबापांची गर्दी वाढत चाललेली आहे. प्रथम पारितोषिक 15,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षक चषक अशी ही स्पर्धा. पहिली मॅच खेळी अ ग्रुपमधून सहारा चाळकेवाडी आणि आई पद्मावती शेंडेवाडी. पहिल्या मॅचमध्ये आई पद्मावती शेंडेवाडी हा संघ जिंकला. त्या मॅचमध्ये स्वप्नील आणि शुभम या दोन्ही सलामीवीराने नाबाद ही मॅच जिंकली. त्यानंतर ही दुसरी मॅच चालू आहे. न्यू स्टार चाळकेवाडी विरुद्ध सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. मोरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असताना त्यांचे चारही गोलंदाज देवा, अभिजित, सुनील आणि साईराज या चारही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10. देवाने ती षटक हाताळलं. एक विकेट त्याच्या नावावरती राहिली. दुसरं षटक हाताळलं अभिजितने. विकेट कोणती आली नाही, परंतु 5 धावा खर्च केल्या. आणि खऱ्या अर्थाने सुनील या गोलंदाजी करत असताना सक्सेसफुल गोलंदाज ठरला. त्याने 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याने तिथे कमवल्या. खास करून आकाशची खरी विकेट खूप महत्वाची होती आणि ती विकेट सुनीलने तिथे प्राप्त करून दिली. आणि त्यानंतर शेवटचं षटक साईराज 10 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याला देखील 2 विकेट प्राप्त झाल्या. 28 धावांचं असं लक्ष ठेवलं. 28 धावा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती चाळकेवाडी संघाकडून कोणावरती विश्वास ठेवला जाईल. चला स्पीडअप ठेवायचा आहे. आमच्या दोन्ही पंचांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळपासून त्यांनी या मॅचेससाठी जो वेळ दिलेला आहे, बिझी शेड्यूलला आहे आणि चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. चला मॅच स्टार्ट करायचे. विजय आणि अभिजित ही सलामीची जोडी. 28 धावा जमवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषिकेश. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. ऋषिकेश नवीन चेंडूने करतोय सुरुवात. 28 धावा पाठलाग आणि रोखायचं आहे. ही स्थिती आहे दुसऱ्या डावाची. ओ पहिलाच वेगवान चेंडू लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय. कॅच हिटची संधी, कॅच हिटचा कॉल दिला होता. जवळपास पोहोचले होते, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय.
2 धावा विजयच्या बॅटमधून. हो चांगला फटका अलॉंग द ग्राउंड. यावेळेस संधी आहे रनआउटची. येस मोठा झटका लागतोय सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाड्या संघाला, कारण की डायमंड डकचे शिकार होतोय फलंदाज अभिजित. रनआउटच्या स्वरूपात बाद होते. चेंडूकडे पाहिले नाही आणि आपल्या साथी खेळाडूला पाहिले नाही. क्रिस सोडून धावले. चांगलं इफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सुरेख. रनआउटच्या विकेटमध्ये, रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट येते. अभिजित बाद. पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुनील आलेत स्ट्राईक वरती. आज गोलंदाजी चांगली राहिली परंतु बॅटिंग करावी लागेल अगेन्स्ट दी न्यू स्टार चाळकेवाडीचे रायझिंग स्टार. एका नवीन उमेदीने हा संघ या वर्षीच्या हंगामामध्ये उतरलाय. चांगल्या लयमध्ये आहे. आकाश या टीम मध्ये खेळतो. गणेश असेल, ऋषिकेश, शुभम अशी ही टीम आपल्या कुंभारगाव मधील. कुंभारगावचा जर विचार केला तर खूप मोठा ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा असणार हे गाव आहे, हा विभाग आहे. हो यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. अतिशय तिखट मारा गोलंदाजीवरती न्यू स्टार चाळकेवाडी संघाकडून. अगदी कोल्हापुरी मिरचीचा ठसका जसा लागावा तसा या चेंडूवरती ठसका लागला असेल बॅट्समनला. अतिशय वेगाने चेंडू कानाजवळून जातोय. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. इंटेट अजून क्लिअर नाहीये फलंदाजाचा. लेगबायच्या स्वरूपात एक धाव येते. आमचे मुख्य पंच दर्शवत आहेत. हो चांगला बॉल यावेळेस. डॉट बॉल येतोय. पहा लो स्कोरिंग मॅच आहे परंतु न्यू स्टार चाळकेवाडी संघाने जागेवर हलून दिलेलं नाहीये, जागा बनवून दिलेले नाहीये, कोणताही फॅन्सी स्ट्रोक खेळून दिलेला नाहीये बॅटिंग करत असताना सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघासमोर. 28 धावांचा पाठलाग करतोय संघ. चला जरा स्पीडअप ठेवायचंय. 4 धावा झालीत. सलग 2 षटकार मारले तर विकास मोरे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक. आपला चांगला फटका हुक केलाय. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. एक धाव येते. धाव फलक पोहोचेल 5. चांगला बाउन्सर हाताळला होता वेदने. क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ, लॉंग ऑन. ऋषिकेशला आपण मिड विकेटला पाहतोय. एक स्क्वेअर लेग या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय.
चला थोडं स्पीड अप ठेवायचं आहे, बॉल आणायचा आहे लगेचच मित्रांनो. या दोन्ही मॅच, या दोन्ही संघामध्ये जो जिंकेल तो पुढे जाऊन आई पद्मावती शेंडेवाडी सोबत खेळेल. ओ पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, कॅच इटची संधी आहे. गणेश, ओ हो हो, सुंदर झेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. समोर धावत येऊन अप्रतिम झेल गणेशचा, चांगलं जजमेंट देखील राहिलं त्याचं. आणखीन एक फलंदाज बाद होतोय सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघाचा. माननीय आदरणीय संजय सोरगे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार माननीय आदरणीय संतोष दादा यांच्या शुभ हस्ते आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना पाहतोय. धन्यवाद दादा, तुम्ही या कुंभारगाव अंतर्गत या स्पर्धेला इथे तुम्ही येऊन भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गणेशचीच उत्कृष्ट झेल, फुल टॉस बॉल होता, ही चुकी आहे आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला जाईल. सुहासच्या बॅट मधून हा आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती षटकार. धावफलक पोहोचलेला आहे 11 या आकड्यावरती. प्रत्येक खेळाडूंसाठी 2 षटकारांसाठी प्रति लागोपाठ प्राइज आलेला आहे विकास मोरे यांच्याकडून 51 रुपयाचं. प्रत्येक खेळाडूंसाठी असेल ते. सुहासने एक मारलाय, अजून एक मारताय तर त्यांना ते पारितोषिक लागू होईल. धावफलक पोहोचलेला आहे 11. आणखीन एक फुल टॉस, त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला जाईल. धावफलक पोहोचते थेट जाऊन 17 आणि त्यांना पारितोषिक देखील लागू झालेलं आहे. ओ चांगला बॉल यावेळेस कमबॅक केलाय. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील यायचंय. स्वप्नील, ओ हा एक आणखीन एक ऋषिकेश. ओ चांगला एफर्ट राहिला ऋषिकेशचा, षटकार दिला जातोय. नक्कीच या मॅचला जवळपास आता फिनिश करत आणले सुहास. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलेला आहे 23-23. आता मात्र 5 धावांची गरज असेल अजून. सुरुवात चांगली राहिली होती, अगदी ऋषिकेशने चांगली सुरुवात करून दिली होती गोलंदाजी करत असताना. त्यानंतर गणेशचा चांगला झेल पकडला गणेशने, परंतु त्यानंतर वेदवरती प्रहार चढवला गेला. चला मॅच सुरू करूयात. चांगला बॉल आकाश, कुंभारगावातील उभरता सितारा, अगदी 7 समुद्रा पार ज्याने आपल्या गावाचं नाव घेऊन गेला तो आकाश गोलंदाजी ट्रॅकवर.
परंतु थोडंसं महागडं षटक ठरलं होतं वेजचं. हो, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव लेग बायच्या स्वरूपात दर्शवली जाते. धावून कंप्लीट केली जाते. धावफलक पोहोचते 24. फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथे संधी आहे. पंच काय दर्शवतात? एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावफलक पोहोचलेला आहे. 25-3 धावांची अजून गरज आहे. दादा तुम्ही इथे वरती या. इथे गुणलेखक आहे. तुमचा 12वा खेळाडू आहे. इथे प्रत्येक वेळी तुम्हाला इथे सांगितलं जाणार नाहीये. तुम्ही प्लीज, मी सांगतोय, तुम्ही ज्यांना स्कोरिंगचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे यायचं मंचावरती. तुमचा 12वा खेळाडू आहे, तो सांगतोय, तो पाहतोय. आणि प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धाव ऍड केलं तर सांगितलं जाते धावफलक. तुम्ही लक्ष ठेवा. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. हो, चांगला पटका डाऊन द ग्राउंड खेळलाय आणि विकेट. आकाशने महत्वपूर्ण क्षणाला विकेट प्राप्त करून दिले. सुवास बाद होत आहेत, परंतु त्याने त्यांचं काम केले. त्यांच्या बॅटमधून धावा आलेत, महत्वपूर्ण धावा आलेत. 20 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. नवीन बॅट्समन देवा आलेत. सुहास 20 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि या खऱ्या अर्थानं मॅच मध्ये कमबॅक करून दिला. परंतु इथून पुढचं काम हे या दोन्ही फलंदाज असेल. हो, चांगला फ्लिक केलाय. संधी जमवली आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. पंच निर्णय कळवायचा आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेला आउट झालेला आहे. एक मिनिट दादा, योग्य निर्णय येऊन द्या पंचांचा. मग मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट, पंचांचा निर्णय येऊन द्या. पंच, चेंडू झाडाला लागला, त्यानंतर तिथे लागून आतमध्ये आला असं त्यांचं म्हणणं आहे. जो निर्णय आहे तो कळवायचा आहे.
सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. हो चांगला बॉल यावेळेस डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 2 धावांची गरज आता. अगदी फील्ड पोझिशन जर पाहिलं तर सिली मिड विकेट एक घेतलाय. सिली पॉइंट ठेवलाय. सिली कव्हर. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. तोंड डॉट बॉल सलग चालेत या मॅच मध्ये. मॅच मध्ये आणखीन प्रेशर ठेवला. 4 चेंडू 2 धावांची गरज. हो चांगला फटका फ्लाइटेड जातो. एक क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. मॅच फिनिश होते षटकाराने. धावफलक पहिल्या बॅटिंग साठी लावलं होतं. 27-28 धावांचा पाठलाग करत होता सुहास, ज्याने जे षटकार मारून या मॅच मध्ये कमबॅक करून दिला तो राहतो या मॅचचा